स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। विधानसभेत मांडलेला मुद्दा, सरकारचा मोठा निर्णय। आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मानले महायुती सरकारचे आभार। बोगस पनीरला लगाम, ग्राहक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। महाराष्ट्रातील ग्राहक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून बनावट आणि कृत्रिम ॲनालॉग पनीरच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर 1 वर्षासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला। ॲनालॉग पनीरच्या नावाखाली ग्राहकांची कथित फसवणूक होत असून पारंपरिक दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारपेठेवरही त्याचा परिणाम होत असल्याचा मुद्दा श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी थेट विधानसभेत उपस्थित केला होता। दूध पावडर, वनस्पतीजन्य चरबी आणि इतर घटकांचा वापर करून तयार होणाऱ्या कृत्रिम पनीरमुळे ग्राहकांना अस्सल पनीरच्या नावाखाली वेगळे उत्पादन विकले जात असल्याचा मुद्दा आमदार पाचपुते यांनी लावून धरला होता। ग्राहकांची फसवणूक थांबली पाहिजे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण झाले पाहिजे, अशी भूमिका घेत आमदार पाचपुते यांनी विधानसभेत हा प्रश्न ठामपणे मांडला होता। या मागणीची दखल घेत राज्य सरकारने ॲनालॉग पनीरवर 1 वर्षासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे विशेष आभार मानत अभिनंदन केले आहे। प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज, श्रीगोंदा। आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वनला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।